नाशिकच्या रस्त्यावरील खड्ड्यांचा साम टीव्ही कडून रियालिटी चेक करण्यात आला। खड्ड्यांमुळे 5 नाशिककरांचे बळी घेतल्यानंतर जागा झालेल्या नाशिक महापालिकेने खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय। पण अवघ्या 4च दिवसात रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। मखमलाबाद परिसरातील रस्त्यांवर 4 दिवसांपूर्वी खडी टाकून खड्डे बुजवण्यात आलेले होते। महापौर आणि उपमहापौरांनी कामाची पाहणी देखील केलेली होती। त्यामुळे खड्डे दुरुस्तीच्या कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिले। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। कुंभमेळा मंत्र्यांनी 8 दिवसात नाशिकमधल्या रस्त्यांवरचे खड्डे पूर्णपणे बुजवले जातील अशा पद्धतीचं जाहीर केलेलं होतं। मात्र मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे तो रस्ता आहे नाशिकच्या मखमलाबाद या उपनगराला जोडणारा। गुरुवारी नाशिकचे महापौर आणि उपमहापौरांनी या ठिकाणी पाहणी केलेली होती आणि खडी टाकून हा रस्ता व या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात आलेले होते। मात्र अवघ्या 4च दिवसांमध्ये या रस्त्यावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आपल्याला बघायला मिळेल। मी आता जर या ठिकाणी हे खड्डे जरी मोजण्याचा प्रयत्न केला तरी खड्डे इतके मोठ्या प्रमाणात आहेत की ते मोजले देखील जाऊ शकत नाही। तरी देखील आपण हे खड्डे मोजण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणाहून जरी आपण सुरुवात केली म्हणजे याच्या मागच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। मात्र आपण जर खड्डे मोजण्याचा प्रयत्न केला तर अगदी शेजारीच हे सगळे इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत की ते मोजता देखील येत नाहीये। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। रोजच्या मुलांना नेण्यासाठी क्लासला जाण्यासाठी इतका वेळ लागतोय आणि रस्त्यामध्ये आम्हाला आहे ना खड्ड्यांमध्ये रस्ता शोधायची वेळ आलेली आहे। लहान मुलांना नेताना गाड्या स्लिप होणं, आम्हाला मणक्यांचे त्रास होणं, आमच्या गाड्या खराब होणं। नाशिकमध्ये 4 आमदार असून एकही आमदार कामाचा नाही आणि जो कुंभमेळ्याचा मंत्री दिलेला आहे तो देखील आजपर्यंत फक्त येतो, चक्कर मारतो, रस्त्यांची पाहणी करतो, निघून जातो। लोकांना कसं मानसिक त्रास होऊ राहिला, पाठीचा आजार लागलाय, पाठीमागं रोजचा आम्हाला त्रास होता रिक्षावाल्यांना जाण्या येण्याचा। नेमका त्रास आहे गड्ड्याचा, याचा पाणी गड्डे पडत नाही त्रास होतो। लोक माणसं आपटा द्या, गाड्या घसरा द्या, गाड्या स्लिप होत्या। नाशिकच्या इतिहासामध्ये सर्वात जर वाईट हाल झाले असतील तर या कुंभमेळ्याच्या निमित्ताने झालेले। म्हणजे विकासाचा निधी अजूनही कुठल्याच प्रकारे